हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 19 मार्च 2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता मग वळूयात आपल्याच्या विषयाकडे. पर्पल फेस्टचे विशेष आयोजित राष्ट्रपती भवन येथे करण्यात आले. दिव्यांगांच्या समावेशासाठी ओळखले जाणारे पर्पल फेस्ट आहे. केंद्रीय मंत्री चिराग पासवान PMFME इन्क्युबेशन सेंटरचे उद्घाटन आसाम राज्यात केले. पुढे पाहूया. जगातील सर्वात तरुण सेल्फ मेड बिलिनियर सूर मेधा बनले आहे. नुकतेच 20 क्रायोजेनिक इंजिनची यशस्वी चाचणी इस्रोने केली. 2026चा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर एकामागून एक लढाई या चित्रपटाला मिळालेला आहे. इंडियन वेल्स टेनिस गाईड येथे झालेल्या BNP परिबास ओपनमध्ये जानिक सिन्नर यांनी जिंकले. पुढे पाहूया. ओडिसाच्या गजपती शासकांशी संबंधित मध्ययुगीन तेलुगू शिलालेख अलीकडेच आंध्र प्रदेश येथे सापडला. अलीकडेच गुजरात राज्याने आपल्या पहिल्या ध्वनी रॉकेटची यशस्वी चाचणी घेतली. पुढे पाहूया. बँकॉक येथे झालेल्या जागतिक बॉक्सिंग फ्युचर्स कपमध्ये चंद्रिका पुजारीने सुवर्णपदक जिंकले. स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी ॲप विकसित करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने IIT कानपूरसोबत सहकार्य केले आहे. मतुआ धर्ममेळा पश्चिम बंगाल राज्यात आयोजित केला जात आहे. गांडुळांची नवीन प्रजाती केरळ येथे सापडलेली आहे. 98व्या ऑस्कर अकॅडमी अवॉर्ड्स सोहळ्यात दिग्गज दिग्दर्शक पॉल थॉमस अँडरसन यांच्या वन बॅटल आफ्टर अनादरने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान पटकावलेला आहे. पुढे पाहूया. इटलीचा टेनिसपटू जॅनिक सिनर आणि आर्यना सबालेंका यांनी 2026ची BNP परिबास ओपन इंडियन वेल्स टेनिस स्पर्धा जिंकलेली आहे. गुजरातने आपल्या पहिल्या साऊंडिंग रॉकेटची यशस्वी प्रक्षेपण केलेले आहे. बँकॉक येथे आयोजित वर्ल्ड बॉक्सिंग कप 2026 स्पर्धेत महाराष्ट्राची मुष्टियोद्धी चंद्रिका पुजारी हिने महिलांच्या 51 kg वजनी गटात अंडर-19 सुवर्णपदक जिंकलेले आहे. कोम्पेल्ला वेंकटरमणा मूर्ती यांची भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून 3 वर्षासाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढे पाहूया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधानसभेत 16 मार्च 2026 रोजी बहुचर्चित धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 मांडले. पुढे पाहूया. ज्ञानपीठ पुरस्कार 2025 घोषणा करण्यात आलेली आहे. हा 60वा ज्ञानपीठ पुरस्कार आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेतेचे नाव आहे R. वैरामुत्तू. तामिळनाडूतील तिसरे पुरस्कार विजेते आहेत. हे तमिळ कवी, गीतकार, लेखक आणि कादंबरीकार आहेत. त्यांनी 7500हून अधिक गाणी, कविता, कादंबऱ्या व इतर साहित्य लिहिलेले आहे. त्यांनी 7 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकलेले आहेत. त्यांना पद्मश्री 2003 रोजी देण्यात आला. पद्मभूषण 2014 रोजी देण्यात आले. आता ज्ञानपीठ पुरस्काराविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. तर ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना 1961 रोजी झाली. 1965 मध्ये G. शंकर कुरूप मल्याळम प्रथम विजेते ठरले. 1976 आशापूर्णा देवी प्रथम महिला विजेत्या ठरल्या. पुरस्काराची रक्कम 11 लाख रुपये. सरस्वती देवीची कांस्य प्रतिमा, प्रशस्ती पत्र, भारतीय राजघटनेच्या 8व्या अनुसूचित नमूद सर्व 22 भारतीय भाषांच्या लेखकांना आणि इंग्रजीसह हा पुरस्कार दिला जातो. मराठी भाषेचे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. स. खांडेकर 1974, वि. वा. शिरवाडकर 1984, विंदा करंदीकर 2003 आणि भालचंद्र नेमाडे 2014. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.